आज आपण एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत। गेल्या 4 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अखेर दिवाळीनंतर होणार आहेत। कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे या निवडणुका सतत पुढे ढकलल्या जात होत्या, पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकांचा मार्ग हा मोकळा झालाय। त्यामुळे राज्यातल्या जवळपास 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्या आणि 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळीनंतर होणारी ही निवडणूक कोणासाठी फायदेशीर ठरू शकते, महायुती की महाविकास आघाडी। तसेच या निवडणुकांबाबत या दोन्ही आघाड्यांची नेमकी काय रणनीती असणार आहे आणि या निवडणुकीचं नेमकं गणित तरी काय असणार आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। सुरुवातीला कोरोनामुळे आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासह 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली होती, पण आता निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे सत्तारूढ महायुतीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची। भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आहेत। त्यामुळेच निवडणुका दिवाळीनंतर घेण्यामागे महायुतीची एक खास रणनीती आहे। ती म्हणजे सध्या राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा हा तापलेला आहे आणि त्याचा फटका महायुतीला बसू नये यासाठीच निवडणुका पुढे ढकलल्याचं बोललं जाते। कारण तेवढ्या वेळेत महायुतीला निवडणुकीचं वातावरण हे आपल्या बाजूने वळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार। म्हणूनच महायुती ही निवडणूक टप्प्याटप्प्याने घेणार आहे। पहिल्यांदा नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि सर्वात शेवटी मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या घेतल्या जातील। कारण मुंबई महापालिका निवडणूक जिंकणं हे भाजपसाठी महत्त्वाचं असल्यामुळे त्यांना तयारीसाठी जास्त वेळ हवाय। त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका घेण्याचा हा निर्णय महायुतीसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये अजूनही निवडणुकीची रणनीती ही निश्चित झालेली नाही। उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र येऊन लढावं लागणार आहे। त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती होण्याच्या चर्चा आहेत। जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार की ते वेगळे लढणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार। तसेच काँग्रेसने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचं कार्यकर्त्यांवर सोपवले। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढले तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजुटीचा अभाव दिसतोय। निवडणुकांना अजून 3 महिन्यांचा वेळ आहे आणि त्यामुळे येत्या काळात त्यांच्या भूमिकेत काय बदल होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकंदरीत जर राज्यातील सर्व परिस्थिती पाहिली तर या निवडणुकांमध्ये महायुतीला जास्त फायदा होण्याची शक्यता आहे। कारण दिवाळीनंतर निवडणुका घेऊन त्यांनी आपल्या तयारीसाठीचा वेळ घेतलाय। तसेच एकत्र लढण्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही एकजूट दिसत नाही। त्यामुळे त्यांच्यातल्या या गोंधळाचा फायदा हा नक्कीच महायुतीला होऊ शकतो। आता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला जास्त फायदा होईल? तसेच मुंबई महानगरपालिका कोण जिंकेल याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।